महापौर म्हणून थोडासा निधीचा अभ्यास करता तशी कोल्हापूर शहरची आर्थिक घडी विस्कटलेली आहे। कोल्हापूर शहराचा अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे कोल्हापूर शहरामध्ये आता असणारं अंधारमय वातावरण, जे की मागे ESL कंपनीकडे याचा ठेका दिला गेला होता, परंतु या कंपनीने अजिबात चांगलं काम केलं नाही। त्यामुळे आता आपण त्यांना ब्लॅकलिस्ट करत आहोत आणि त्याच पद्धतीनं नवीन येणारी जी कंपनी आहे त्याच्यावरतीही आमचं पूर्ण लक्ष असणार आहे, जेणेकरून मागील ज्या चुका सर्व झाल्या त्या पुन्हा त्याचं पुनरावृत्ती होऊ नये या अनुषंगाने आम्ही शासनाकडे आमचा पहिल्या कंपनीला ब्लॅकलिस्ट करणं हा एक निर्णय घेतलेला आहे आणि नवीन कुठली कंपनी आणायची आहे त्याच्याबद्दलची सविस्तर चर्चा या प्रसंगी झाली। मला असं वाटतं की येणारा पावसाळा आणि त्याच्या अनुषंगाने लवकरात लवकर कोल्हापूर शहरातील सगळे लाईट रिपेअरिंग करणं ही महत्त्वाची गोष्ट आता असल्यामुळे लवकरात लवकर आम्ही ठराव करून शासनाकडे सुद्धा याचा परिपत्रक पूर्णपणे सादर करून नवीन येणारी कंपनी लवकरात लवकर कोल्हापूर शहरासाठी कसं येईल याकडे आमचा महत्त्वाचं लक्ष असणार आहे। सीसीएमसी म्हणून युनिट होतं 50 लाखाचं, टीव्ही बसवलेलं नाही सीसीएम कंपनीनं बसवलं नसताना सुद्धा तुम्ही दिलं कशी ती जादा केली त्या सगळ्या कुठल्या फ्लोरो सुटली नवीन येणारी कंपनी ही शासनाने नियुक्त केलेली कंपनी आहे, शासनाचा तसा GR आहे, परंतु असंही काही त्याच्यामध्ये नाही की त्यांनी दिलेलीच आपण कंपल्सरी घ्यायला पाहिजे। त्याची शहानिशा होईल, कारण अजून 3-4 ठिकाणी त्यांच्या कंपनीचं काम सुरू आहे, परंतु आता तिथेसुद्धा काही ड्रॉबॅक त्यांच्या कंपनीबद्दल आलेले आहेत आणि म्हणून गडबड न करता आम्ही थोडासा यावरती पूरक विचार करूनच कंपनी आपण नवीन कोल्हापूर शहरासाठी आणत आहोत। खरं तर आदरणीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महायुती हे गणित पाहता चांगलेच निर्णय जे की कोल्हापूर शहरवासियांची असतील त्यात काही शंकाच नाही। हा शासनाचा GR आहे, काहीतरी विचार करूनच हा निर्णय घेतला गेला असणार आहे आणि याच्यामध्ये नक्कीच जनतेचं भलं असणार आहे। आता या दोन्हीचा आम्ही विचार करत आहोत की हा अधिकार खरंच आपल्याला आहे का, आणि असेल तर याचाही यामध्ये नगरसेवकांचा विचार नक्कीच केला जाईल। महापौर म्हणून थोडासा निधीचा अभ्यास करता तशी कोल्हापूर शहरची आर्थिक घडी विस्कटलेली आहे। मला असं वाटतं की जर शासन आपल्याला फंडिंग करत आहे तर ऐच्छिक निधी न संपवता, कारण लाईट हा एकच गांभीर्याचा विषय नाही, अगदी गट्टर रस्ते पाणीपासून फार निधीची कमतरता आहे, तर मी उलट असं म्हणेन की आपला स्वनिधी हा चांगल्या कामासाठी आपल्या प्रभागासाठी वापरता येईल आणि शासन जो आता आपल्याला फंड पुरवत आहे तो आपण आपल्यासाठी शहरासाठी आणू आणि मग चांगलं काम करू।